सन्माननीय संदीप गावडे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवा काय तुझ्या गाववाले असतील, तुझ्या बहिणी असतील, तुझ्या आणि कोण असतील त्यांनी बक्षीस दिलं, माझं त्याच्याशी काही घेणं घेणं नाही. पण तुझी जी सवय आहे ना घाणेरडी लोकांकडे भीक मागायची ती सोडून दे रे. तुझ्या बहिणीसुद्धा लाज वाटत असत काय आपलं भाव येऊ लोकांच्या गाववाल्याकडे पैसे मागतात. मागलं नाही तर आमच्या वर्धेचे सावरकरांकडे मागलं तिने तुला 1000 रुपये दिले. हां कसली आवड कर्माची. किती किती पैसे तुका दिले म्हणजे तुझा पोट भरा. भीक मागवतो. चिलेभवनचे शिष्य रवींद्र शिंदे यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. आता गुगल पेच्या माध्यमातून उज्ज्वला उल्हास सावंत या भगिनीकडून मला 1000 रुपये आलेले आहे. आणि उल्हास गोलतकर यांकडून हे जुवाचे असत मालवण जुवा आता त्यांच्याकडे कसं मागशील तो विचार कर. यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ठीक आहे एवढंच. सोनार की एक लोहार की समजला ना काय का. किती वेळ बुवा ऐक तू सांगतो की मी सुरुवातीत वेळ घेतोय बुवा मी वाईट काहीच नाही बोलले ना तुला. म्हणून त्याने उमेश परभणी येऊन सांगितलं की बुवा तुम्ही बोला म्हणून. पण तूच काय नाही बोला म्हणून मी बोलत नाही. बरोबर ना. मग काय विषय नाही. तुझी जेवढी हॅलो तुझी जेवढी पात्रता नाही सर तेवढी तुझ्या पात्रते तुम्ही असेल. पण तुझी परिस्थिती वेगळी झाली आहे. काय पंचपक्वान्नाचं जेवण जर माणसाच्या पुढ्यात दिलं ना तर तो माणूस तो आस्वाद घेऊन पंचपक्वान्नाचं जेवण खाय. पण तीच पंचपक्वान्नाची पत्रावळ जर गाढवाच्या पुढ्यात दिली तर गाढव आधी पत्रावळीत घास मारतो ती पत्रावळ खातो आणि मग जमिनीवर पडलेला खातो. तशी तुझी परिस्थिती आहे. ठीक आहे ना. आधी टायमिंग तू आज काय मुंबईच्या थोडे दिवस भजन या ठिकाणी संतोष शिरटकर आलेले आहेत. जवळचे आहेत खूप बाऱ्या ते सगळ्या बुवांना देतात. त्यांचं स्वागत करतोय. व मुंबईची परिस्थिती तू आज तू मुंबईत राहतो दहीसरला त्यामुळे माहिती आहे ना की 10-11 वाजले की माईक बंद करतात. तरी तू काय अक्कल इकून दिलं काय सांग नको. अरे मग एक तास काय काय तू मोठं कोण लागून गेलं. कमी केला आवाज कशाला कमी केला हो. तुमचं पण सांगतं काय समजतच नाही तुम्ही ढवळतात कशाचा. सुरुवातीला एवढं काम व आमची दररोज कार्यक्रम आहे. बघा टाकून झालं सगळं. हॅलो माझा बंद केला. माझं बंद अजून काय झाला हो बाजू आहे काका. मंत्र फुकले बंद आहे माझा. हा माझा बटन फिरत लक्षात ठेवावं लागतं. हॅलो हॅलो बटन लक्षात ठेवा. हो लाईव्ह गाडी आहे ना लाईव्ह. हा खरं आहे ना लाईव्ह गाडी आहे. बायको पण बघता नाही. मला फोन केलाय तुम्ही पडा नको म्हणून. हॅलो हॅलो लाईव्ह गाडी आहे ना. या गणेश नगराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात जाते. त्याचा दोन जातो तुमच्या लक्षात ठेवा. साऊंडवाले असे काय म्हणून काय नाही छान आहे. हॅलो काय ते प्रॉपर बटन आहे का फिरवतं असतं लक्षात घ्या. का जर तुम्ही काय जागा चुकली तर विषय संपलो तुमचा. हॅलो हॅलो हां पूर्वी हो ओके ओके. हॅलो काय विनोद तवंगवरती जरा मी वावा केली. बरोबर प्रत्येकाची परिस्थिती का तो विषय अवलंबून तुझ्या माहितीसाठी सांगते. एक गाढव फिरा बाजारात दररोज तुझ्यासाठी सांगते स्पेशल. तू ऐकलं नसेल. गाढव फिरा बाजारात ओरडत राहता
म्हणजे एका सद्गुरुस्थान काय केलं, त्याच्या पाठीवर नाही का देवीची मूर्ती ठेवलेली दगडाची. आणि तो गाढव जेव्हा दुसऱ्या दिवशी बाजारात फिरायला लागलो ना, तेव्हा गाढवाच्या पाठीवर देवीची मूर्ती बघून ना लोक त्याचा अगरबत्ती ओवाळूक लागले, त्याचा हिरवं चारो देऊ लागले, त्याचा खाद्य चांगला चांगला देऊ लागले, त्याची आरती करू लागले. का ते गाढवाची आरती करीत नाही होते, त्या पाठीवरच्या देवीची करत होती आरती. तू गाढव विचार करता 8 दिवस मी फिरते तर लोक सगळे माझी वाह करतात, पूजा करतात, मला हिरवं चारो घालून घालतात, म्हणजे मी आता कोणतरी झालं. तो एक दिवशी विचार करत असतो, त्याला काय केलं की पाठीवरची हलवल्या मूर्तीने खाली पाडले. आणि दुसऱ्या दिवशी बाजारात जेव्हा तो गाढव फिरलो ना, तर लोक त्याच्याकडे बघिनच, अगरबत्ती फिरेल, त्याचा प्रत्येका खाऊ घेऊ काय देणं. आता लोक त्याच्याकडे बघीन म्हणून त्यांना गाढवाचं गुण चालू केलं. जसं तुझे गुण असते, तुझ्याकडे संगीत चांगला पण तुझा कोण गाठारा ना, त्या गाढव बोल म्हणजे काय, झक मारी गेली काय, मी झक मारली तुला सांगलंय बोल म्हणून. नाही मी बोल म्हणून सांगितलं, मी चांगलं बोल म्हणून सांगितलं ना. मी सुरुवातीला मग वाईट काहीच नाही ना बोललो, मी रामकृष्णाची माहिती सांगितली. हा तू सांगितलं आधी गणाचा गणपती, तो फिरतो गणपती तो सांग ना. भाद्रपद हे सांगतोय, भाद्रपद शुद्ध चतुर्थी तो आपण गणपती पुजतो. तो मळीपासून पार्वतीने मातृपुत्र बनविला, मुडके कापणी गजासुराचे गणपती केला तो गणपती. आणि आता 15 दिवसापूर्वी माझी गणेश जयंती झाली. त्या नरांतक राक्षसाच्या खात्मा करूसाठी जो गणपती निर्माण झालो तो कुठला माहिती, महत्त्वाच विनायक. माझी गणेश जयंती तो गणपती तो, बरोबर ना. आणि आपल्या जो भाद्रपद शुद्ध चतुर्थी घेता गणपती, प्रत्येकाच्या घरात त्या आपण मोदकाचो म्हणजे नैवेद्य दाखवतो. आणि जो माझी गणेश जयंती गणपती येताना अदिती आणि कश्यप मुनी यांचा पुत्र, त्याका आपण तीळ आणि गुळाचो नैवेद्य दाखवतो, म्हणून त्याका तिलपुंज जयंती असं म्हणतात. बुवा ही माहिती पाहिजे ना, वाईट नाही सांगत आहे, ही माहिती आहे ना. तू वडाची साल पिंपळानंतर तू मला सांगता की तू खूप लावतो म्हणून, मग तो विचारते तू काय विचारते, तू सांगतोस ना लोकांना आधी जाण्याचा गणपती तो कोणतो सांग, सांगू का अर्धवट ठेव. खूप माका विचारतो काय तू, माका माहितच आहे. तू सांगू तुला सुरुवातीत अभंग सुरू होत्या आधी लोकांची वाक्य चोरायची आणि फेकायची आमच्या सांगू का, मी तुला 100 रुपये देणार. हो हो 100. लेवल लेवल तुम्ही खूप आले. काय वेळ ठीक आहे ना, वेळ तुम्हाला मुंबईत सुद्धा वेळ नाही लोकांका. 10 वाजता बंद होता स्पीकर माहिती आहे, तरी पण झक मारेगिरी की त्या केल्याने 1.25 तास गजर घेतलं का, तर गुंड्या अजिबात गजर लावता नाही. वाढेल राहतील ना, आमदार इथले आहेत ना, जबाबदारी आहे. गणपती नवीन गाणं सुरुवातीला उभ्या नाही त्यांना सांगासारख्याच नाही रे. नाही काय हो, काय प्रॉब्लेम आहे. हा बघा आता सत्यानाच केला तुम्ही. हे बघा तिकडे मंडळी वाढवले. हात मार हात मार. मंडळी बघा जरा चेक करा. प्रथम हॅलो हॅलो ते बरोबर आहे. उद्धराया आला तू भक्त जना, शिवपुत्र देवा तू दया घना. प्रथम वंदन तुला मोरया श्री गजानना. वंदन तुला मोरया
कोण पूजा करेल, मग कोण खाऊ गेले म्हणून त्याला काय केलं माहिती आहे, बॉम्बला सुरुवात केलं. हो, रोजच्या प्रमाणे लोक कंटाळल्याबरोबर जे लोक पूजा करत होते ना मूर्ती होती म्हणून, त्यांनी दांडे काढले नाही आणि त्याचा बॅकग्राऊंड शिजवलं नाही. तशी तुझी परिस्थिती होती लक्षात. हो, बॅकग्राऊंड तुला नाही समजायचं, तू 10वी शिकलो 12वी शिकलो ना. हा, बॅकग्राऊंडचा अध्यात्म आहे ना, बॅकग्राऊंडचा अध्यात्म असं ना का नाही, बॅकग्राऊंड समजतं तू का रे. मका ना शरम वाटतं तुका. हा, एक मुद्दा कोणी सांगितलंय तुमका पण समजा कोण, गावडे बुवा. काही दिवसापूर्वी माझी एका बुवाबरोबर वारी झाली, बरोबर ना. आता तू बुवा माका ज्या पद्धतीत बोललो त्या पद्धतीत मी गुंडू सावून म्हणून बोलू शकलो असते, पण यूट्यूबच्या माध्यमातून ती बारी दुनियाभर गेली म्हणून मी बोललो नाही. मग त्याच्यातून निष्पन्न काय झालं, आउटपुट काय बुवा, त्या बुवावर त्याचा खानदान मोठा, बरोबर. मग त्या बुवावरती संस्कार झालेत ना, ते संस्कार लोकांसमोर गेले. त्याच्यात माझं नुकसान काय झालं नाही. आता मी ज्या पद्धतीत बोलणार ते माझे संस्कार लक्षात येतले, आणि तू ज्या पद्धतीत बोललंस ते तुझे संस्कार लोकांसमोर गेले ना. आपण माणूस कठपुतली आहे ना. ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है, ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है, हे ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूँ. तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं. फर्क इतना है, तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं. हा आपला दुनियेतला फरक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण विचार करता. मी तुका त्या लेवलला बोलणार नाही, कारण माझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे. मला काय बोलायची गरज नाही, मला लोकांकडे पैसे मागूची गरज नाही. या मंडळात त्यांना माहिती आहे ना की मी 600-700 किलोमीटरवरून येईल बुवा, त्यामुळे मला मंडळ बिडक नाही देणार ना. तू इतकं कोण, तुझ्याकडे काय सांग, तुझ्याकडे काय हा, तुका जन्म दिल्याने दुसरे, तुका तलाक शिकवल्याने दुसरे, तुका अन्न खाऊक शिकवल्याने दुसरे, तुका अंजीन मांजीन कोवडे कांजीन खेळाक शिकवल्याने दुसरे, तुका पिंडी शिकवल्याने दुसरे, तुझा लगीन जमवल्याने दुसरे नाही. तुझा हा काय, तुझा काय, तू मगाशी त्या म्हाताऱ्यांका सांगतोस काय तुम्ही आता कसला काय करताला. अरे असं काय नाही, वयस्कर झाला म्हणजे आपल्या बायकोवरचं प्रेम कमी होतं का नाही. लग्न झालेल्या, मी नेहमी सांगते, लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषात माझं सांगणार, लग्न झालेल्या प्रत्येक वयस्कर पुरुषात माझं सांगणार, आपल्या स्वतःच्या बायकोवर काय सांगते लक्षात ठेवा. आपल्या हो नमस्कार, आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करायचा, आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करायचा की शेजाऱ्याची बायको म्हणा होई हो हो तो सोडा हो. लग्न झालं तू म्हातारपणापर्यंत आपली बायकोच आपली प्रियसी आहे ना बुवा, बरोबर. ती किती म्हातारं झालं तरी प्रेम त्याच्यामुळे काही कमी होणार नाही. उलट म्हाताऱ्या लोकांनी आता घरी जावा आणि मी सांगते त्या गाणं म्हणा, तुझको लहरा के ऐसे लहरा के तू रूह आ गई. आता माझी बायको कशी होती, वा गुंडो वाटाच म्हणता, गुंडो काय तुझी काय म्हणता, विनोद विनोद उठा ना गडे. तू पूर्वीचा बुवा ना, माहीत येते का तुझं तुझ्या पुढ्यात लांबा असो, मग तेव्हाची तुझी प्रेयसी तुला असंच म्हणणार ना, विनोद उठा ना गडे, चला ना गडे, झोपा ना गडे. तू जुन्याच नका बुवा ना काय काय हो. काजी काजी ह्याच्या म्हणजे वाचन काजी कमी झाली. तू काजीत कधी गेलं
तुझं असं पण गेलं काय कधी ती फका काढून तू पूर्वी तो बुवा तुझा जुनो तू काळजीच फक्त संध्याकाळची वाट बघी दिवाना काजी खाली येणार इंसाना ये परदेसा. असं तुझं प्रेम आताची प्रेम वेगळी आहे बुवा कसं वाटतं तू बोललोस त्या लेवलला तर मग अरे वयस्कर लोक बसले लक्षात घ्या तुमच्या इथे बाधाही तोंडातून जाणार नाही याची सुपारी बोल सगळं वाटतं ना तुझ्या पोटात दत अरे लाज नाही वाटलं तुला हे असले शब्द बोला घाणेरडे गणपतीच्या ठिकाणी अरे आम्ही दोघे जण इथे या एका स्टेजवर गप्प राहू शकत नाही पण शंकर महादेवाच्या देवळात कधीतरी जा तुम्ही बुवा कारण शंकर महादेव कशावर बसलेत नंदीवर बसलेत त्यांची बायको पार्वती कशावर बसली सिंहावर बसली शंकर महादेवाच्या गळ्यात साप ते तो मोठो झील कार्तिक स्वामी कशावर बसलो मोरावरती आणि गणपती बाप्पा कशावर बसले उंदरावरती म्हणजे जर सिंह सुटलो पार्वतीचो तर तो नंदीत खातलो साप सुटलो शंकराच्या गळ्यातलो तर तो उंदरात खातलो आणि मोर सुटलो कार्तिक स्वामीचो तर तो सापात खातलो इथे एकमेकाचे कट्टर विरोधक असून ना एका मंदिरात एकत्र राहतात पण तू आम्ही एका बुवा असा आम्ही एकत्र राहू शकत नाही एकमेकाची इज्जत काढणे हे एकमेव फक्त उद्देश लक्षात घ्या आता घटनेच्या माध्यमातून बघायचं ना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो ना वयाची 50 वर्ष बंद पडले सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली वय आम्ही भेदभाव किती करतो मग तू तो त्या जाती तू सगळ्या लोकांना 65% लोक वागवतो त्याचं नाव यशाची 2000 जणांबरोबर एका खिंड लढवतो त्याचं नाव माझी हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोड आणतो त्याचं नाव संताजी 1.5 तासामध्ये शत्रूच्या कटुका कळस तोडतो त्याचं नाव धनाजी जिवंत वाघाचा दगड फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन शिवाजी त्या छत्रपती शिवाजी महाराज वयाची 50 वर्ष जगले आणि त्यांच्या निधनाची बातमी त्यांचा कट्टर विरोधक कोण औरंगजेब नेहमी सांगतो मी भजनात त्याला कळलं कुणीतरी सांगितलं भाईजान शिवाजी महाराज का देहांत हो गया तो मुसलमान जातीचा औरंगजेब नमाज पडत होता आणि मुसलमान लोक नमाज पडताना मध्ये थांबत नाही पण ही बातमी कानावर ऐकली त्याने नमाज थांबवलं उभा राहिला अल्लाच्या दिशेने हात करून आणि म्हणतोय ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे हिंदुस्तान की माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा योद्धा तेरे पास आ गए छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आणि त्यांच्या माती जन्माला आलेलो आम्ही आहोत लक्षात घ्या बुवा त्यामुळे एकमेकाची इज्जत ही 2 मिनिटाचा विषय आहे ही इज्जत आमची ना संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल बाबू साहेब पण आम्ही या ठिकाणी जर चांगलं भजन केलं दोन्ही बुवांना एकमेकाला बोलायची काय गरज नाही ना नाहीतर गुंडू सावंत पहिलं काय होतो कुठल्या लेवलला बोला किंवा विनोद सावंत काय बोला ह्या प्रत्येकात माहिती आहे पण आपण जर आता सिनियर आहोत तर 100% त्या पद्धतीचं भजन आणि त्या पद्धतीचं प्रवचन लोकांपर्यंत गेलं पाहिजे हे मत राहिलं पाहिजे लक्षात घ्या नाहीतर काय बरोबर ना हे नाहीतर काय हा लता मंगेशकर यांनी 50,000 गाणी वेगवेगळ्या भाषेमध्ये गायली त्यांचं एक गाणं आहे माझा पण येतं ना पेटी वाजवून म्हणजे समजतं ना लोकांना मी कुठलं गाणं वाजवते मग तू छान वाजवतोस पण अरे ही जुनी गाणी आहेत ना आता बघ गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा गजरे में ले ली मेरी जान आए मैं तेरे I
भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग काय सुचलं बा? बरोबर लग्न झालं ना यस सुटलास तू सुटलास देवा शिकतो तू मला अंगुराचा तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग नवीन गाणी ती म्हणावीच लागतात कारण तरुण पिढी आपल्या भजनाला येते परंतु जुनी गाणी आहेत सन्माननीय बुवा तरुण युवा पिढीतील बुवा खूप छान भजन करतात भजनामध्ये नंबर सुद्धा त्यांचा येतो संगीत भजनामध्ये सुयश काराणे आणि श्याम सुंदर सावंत या दोघांकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मग अशा पद्धतीने स्वागत करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्या सौभाग्यवती रमाबाई आंबेडकर यांची जयंती आहे ही आठवणांनी बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या या संपूर्ण भारत देशासाठी जे काही बलिदान दिले ते रमाबाई आंबेडकर यांच्यासाठी त्यांची आठवण म्हणून माझ्या भीमाच्या नावानं माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान
समाज प्रबोधन करा मराठी माणसांसाठी. रमेश लिंगायत आवळेगाव यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र कुणकेश्वर गावचे सुपुत्र यांकडून सगळ्यांनी कुणकेश्वरची महाशिवरात्रीची जत्रा आहे त्या महाशिवरात्रीला सर्वांनी या म्हणून त्यांनी आतिश चव्हाण आणि शैलेश चव्हाण यांकडून 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. सर्वांनी कुणकेश्वरची आणि परवा आपल्या भराडीची सुद्धा जत्रा आहे बरोबर ना, त्यामुळे सगळ्यांनी यायला पाहिजे. आताच्या गाण्यावरती ते बक्षीस आलेलं आहे. प्रवीण जगताप यांकडून आता मी रमाबाईचं जे गाणं होतं त्याच्यावरती आलेले आहे. वेळ नको व्हायला गजराच्या माध्यमातून जरा गाणी नको गाणी काय एक ओळीचा गाणा इतका फेमस होता सोशल मीडियामुळे बरोबर ना. गेल्या वर्षी एका ओळीचा गाणा इतक्या फेमस झाला. रानू बंबईची एकच ओळ दिल ना दिया किसका गाना सुनेगा क्या? आता सगळीकडे फेमस आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती गाणं घेऊन मग सुरुवात करतो. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्याला एक गाव आदराने कोणाचं नाव घेतलं असेल ना हे तुझं आपण तर ते कैलासाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. कारण बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईमध्ये मराठी माणूस आज ताठमाने उभा आहे. लक्षात घ्या. एकदा बाळासाहेबांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या गजराला सुरुवात करतो. 39 वर्ष 39 वर्ष ना 39 सावरिया डेअरी सावरिया डेअरी मिस्टर राजू म्हणजे दूध विकत असतील ना म्हणजे बरोबर आहे डेअरी म्हणजे दूध
त्या खरं सांगतो, त्या दुधात तुमच्या घरात मिळते दूध, त्यांना विकायचं असेल ना तर एक एक पिशवी पहाटे प्रत्येकाच्या दारावर जाऊन त्यांना विकावी लागते. बरोबर नाही? कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मरताना गातोय. जिवंत माणूस या कलियुगात पाण्यामध्ये बुडता आणि मेलेलो माणूस पाण्यावरती तरंगतात. तुमच्याकडे दूध असेल ना तर त्या दूध विकून तुमचे काम प्रत्येकाच्या दारावर लावता लागत. पण तुमच्याकडे जर दारू असत तर लोकांची लाईन तुमच्या घरापर्यंत. मग अशी बुवानी सांगितलं की तोंडात आज मावा दिसता मुलांच्या तोंडात. श्रीकृष्ण जेव्हा दही चोरायचा तेव्हा यशोदा मैया म्हणायची लब्बाडा तोंड उघड. तोंड उघडलं की अख्खं ब्रह्मांड दिसायचं. आता तोंड उघडलं तर काय दिसता? मावा दिसता. ह्यो मागाशी सांगा होतो, ह्यो इतको खाता. त्या दिवशी ह्यो म्हणालो बुवा मला समोस म्हटलं मका काय ते नाश्तो दी. तो म्हटलं तुका काय व्या तर एका गेलो दुकानात तर समोसो काय ओढव तर माका म्हणतो समोसे दी समोसो. समोसे दिल्याबरोबर त्यांना चमचे दिले ना तर चमचे बाजूक दिले. मी आपलं समोसो खाऊ एका बाजून सुरुवात केलं. ह्यांना काय केलं ते समोसे भॉक मारले आणि भीतर बटाटी वाटाणे काढून खाऊ लागलो. तर मी म्हटलं ती पद्धत घ्यायची समोसा खाऊची. तर काय झालं तर म्हटलं भूत भॉक किती पाडलं. तर म्हणते डॉक्टरांनी सांगलं बाहेरचा काय खायचं नाही भुतूरच खायचं. मी त्याने भॉक मारून खाल्लंय. ह्यो अक्कल इकून इल्लो अक्कल बाजारात इकून इल्लो. बरं ह्या इतक्यात म्हणजे माझा वाईट वाटला. 70-80 वर्षाची ह्याची माझा म्हातारी होतो आजी हो. ह्याच्या औषध सांगले जिना पेटी घेऊन दिल्या त्या औषध ह्याच्या सांगले अरे विनोद आजी एक बरं नाही डॉक्टरकडे घेऊन जा. तो डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि डॉक्टर म्हणाले हिला काय साधी सर्द ताप आहे. तुम्ही एक काम करा हे औषध बॉटलमध्ये घेऊन जा आणि तिला हलवून हे औषध द्या. ह्यो घराकडे येलो आणि दुपारी जसं जेवणाचा टाईम येलो आजी खोलीत झोपलेली. डॉक्टरांनी जेवणाच्या अगोदर घेऊन सांगलेले आहे. आजी एक म्हणाले आजीच्या खोलीत गेलो आणि आजी एक उठवले आहे आणि डॉक्टरांनी सांगले हलवून द्या औषध म्हणून. आजी एक गदा हलवले आहे. आजी मेली 2 दिवसात आणि मला औषध दिलं. हे तो कुठं नाही करतो काका तुम्ही कुठे गेलेले आहात. तर आजीला डॉक्टरकडे घेऊन गेलेलो. मग ते डॉक्टरच्या तिथे ना चिन्ह लिहिलेलं असतं अधिक असं चिन्ह लिहिलेलं असतं. तर कसलं प्रतिका मग कशा पाहिजे ना बॅकग्राऊंड म्हणजे काय तर अधिकचं चिन्ह कशासाठी आहे म्हणजे तुका माहिती ना. अरे उभू हा तो डॉक्टर आणि आडू हा तो पेशंट म्हणून सांगायला. गणेश प्रासादिक भजन मंडळ भांडूप यांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. धन्यवाद. काशीराम परब बुवांची आठवण खूप चांगली केली बुवाने. बरोबर ना. त्यांचा एक शेर होता बघा. संसारामध्ये येऊन प्राण्या पुरुषत काढी थोडी हरिने हरिनामाची गोडी. नाव मोठ लक्षण खोट दिसतो तसा तो नसतो. अंधार दिव्याच्या खाली म्हणून माणूस हा फसतो. अरे आंधळ्याच्या हाती दिले हिरे मोती पारख त्याची होईल का. आणि कुत्र्याची शेपटी नळीत घाला सरळ कधी होईल का. त्याच्या घराकडे त्या दिवशी गेले ना तो खळ्यात बसलेलो पुढल्या घरात आणि ह्याच्याकडे गावठी कुत्रो तो एक 2 फूट पाईप घेतलेले आणि त्या कुत्र्याच्या शेपड्यात घाली होते. तर मी म्हटलं अरे हिने काय करत आहे तो नाही म्हणता ह्यो पाईप जो सोरळा ना त्याला मी वाकडं करतोय. म्हणजे काय अक्कल म्हटलं रे म्हण ना कुत्र्याची शेपडी वाकडी भारी असतो परत असं ना. म्हणजे माणूस दोन्ही भूमिका करू शकतो. गणपती पाटलाची करू वेगळे घेते काय एक लक्षात घ्या. इथे प्रत्येक माणसामध्ये गजर घेतोय. प्रत्येक माणसामध्ये देव लपलेला आहे. समोरच्या माणसामध्ये देव आहे ही ओळखण्याची ताकद आपल्यामध्ये केव्हा येते
जेव्हा आपल्यातला देव स्वतःच्या इथे लपलेला देव जर तुम्ही ओळखलात तर समोरच्या माणसातला आपल्याला देव दिसणार बघ. कोणाची गॅरंटी नाही, एका क्षणाची कोणाची गॅरंटी नाही. लक्षात घ्या, आज आहे उद्या नाही. जे परमेश्वराने 84 दशलक्ष योनीनंतर मनुष्य प्राण्याचा आपल्याला देह मिळाला ना बुवा, तो चांगले लोकांशी संबंध ठेवून भांडण टंटो करून काही एक उपयोग नाही. त्याचा आउटपुट 0 असताना लक्षात ठेवा. पण तुम्ही चांगलं वागलात तर 100% तुमचे 4 दिवस चांगले जातील आणि तुम्ही गेल्यानंतर तुमचं नाव राहणार. म्हणून मगाशी सांगितलं, लता दिदीचं एक गाणं आहे, नाम जाएगा चेहरे बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान नाव राहणार शिल्लक. उद्या आम्ही मेल्यानंतर चंद्रकांत कदम कोणता काय झाला, स्मारक झाला. आमच्या नावावर कोण धोडं सुद्धा ठेवतो नाही, बरोबर? ठेवतील, तुझ्या नावाने ठेवतील. कोणी नाही ठेवलं तरी मी बांधतले 2 चिरे ठेवतो विनोद चव्हाण बुवा. माझ्या घराकडे तरी ठेव, दुनियेतच होय. तू का नाही ठेवणार? कारण तेवढं तू केलंयस. आज तुझ्यासारखं पेटी वाजवणार दुसरं कोण नाही, साधी गोष्ट आहे काय? आणि तुझ्यासारखं घटात कोणाचं पण दुसरं कोण नाही. हलकट ठीक ठेवलं हो, एका हलकट म्हणतात, हलकट असे गर्दीत माणसाच्या जो संग राहिला. हे गणेश मंडळ आहे ना, ही एकी तुमची आहे, लक्षात ठेवा. 39 वर्ष मंडळाची झाली. ही कशामुळे पार होत आहे 39 वर्ष? तर ह्या मंडळाची एकी आहे. त्या एकीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर ना? नाहीतर हे शक्य होतं नाही. म्हणून आम्ही मागितलेली बिदागी देतो. आमचं मुंबई गेल्यानंतर कुठली मंडळ देतात बिदागी, कारण आमच्याकडे देण्यासारखं भरपूर आहे. तुझ्या लक्षात, तुझ्याकडे पण हा सुपारीवर अवलंबून आहे काय? आपली जबान चांगली पाहिजे, लक्षात ठेव. काय गॅरंटी आहे तुझी उद्याची? हा, समजा चुकत तुझ्या आधी मी गेले, समजा देवा शपथ, आज गणपतीची शपथ घेऊन सांगते मी. समजा ह्याच्या आधी चुकान जर गेलंय तर ह्या गणपतीची शपथ घेऊन सांगते, दुसऱ्या दिवशी ह्या का उचलतो जाऊन भांडणार सावंत. तुमच्या पत्रावळी बरोबर माझी काय द्रोण ठेवा. होय, तुझं द्रोण आहे का बघून आले काय? कोणाचा आनंद कशाचा सांगता येणार नाही. माझ्या शेजारचं एक मी चुटकं सांगते होतं, शेजारचा विषय सांगते. माझ्या एका मित्राचं 15 वर्षापूर्वी बाप वारलो. डोळ्यातून एक गुलाबाच्या थेंब येऊ नाही पाण्यातून. बाप गेलो. 7-8 वर्षापूर्वी त्याची म्हणजे आऊस मेली. डोळ्यातून एक थेंब येऊ नाही. आणि 4 महिन्यापूर्वी त्याची बायको मेली ना, तर देवाच्या पहिल्या दिवसापासून 13 दिवसापर्यंत कोराडा होतो. चांगला दिवस चालले झाले, महिनो गेलो. माझ्या साठणीतलं होतो, म्हणजे जो होतो तो मित्र माका राहवला नाही म्हणून त्याला विचारलं, रे 15 वर्षापूर्वी तुझं बापूस मेलो, तो गेलो तर तुझ्या डोळ्यातून थेंब नाही, आऊस गेली तर थेंब नाही, बायको गेली तो इतकं रडा होता की त्या. तर बुवा काय सांगा म्हणालो, पहिले माझं बापूस 15 वर्षापूर्वी मेलो तेव्हा आजूबाजूचे म्हातारे येत मी माझ्या खांद्यावर हात ठेवत त्यांनी सांगत, काही एक मित्रा भिया नको, तुझं बाप गेलो असत ना, उद्यापासून तुझं बाप बनत मी तयार असेल. काही वर्षापूर्वी माझी आऊस मेली. गावातली म्हातारी बायका येत आणि सांगत, जिला तू काही एक भिया नको, तुझ्या आऊशीच्या जागेवर तू माका आऊस म्हण. पण 4 महिन्यापूर्वी माझी बायको मेली, तर यात बायल माणूस येऊन सांगत काय लोक, आमच्या वडिलांच्या वयाचे लोक जेव्हा इथे भजन
ऐकतात ना त्यावेळेस आमका समाधान वाटतं. बुवानी सांगितलं आपली आई वारली, त्यांनी बुवाना म्हणजे स्वतःचं मंगळसूत्र घाण ठेवून पेटी घेऊन दिली. आमच्या बापूस लवकर गेले. आई वडील आपण म्हातारा होईपर्यंत जिवंत असणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही, हे लक्षात ठेवा. ज्याच्या नशिबात आपल्या आई वडिलांची सेवा आहे तीच मुलं त्यांच्या नशिबात आई वडील म्हातारपणापर्यंत आहेत. म्हणून आपले आई वडील म्हातारे होईपर्यंत त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका हो. आपले आई वडील काबाड कष्ट काढतात. कॉलेजला मगाशी सांगितलं, कॉलेजला जाणारा मुलगा असू दे मुलगी असू दे, आऊच सांगतली बापाशी का हो आपली मुलगी मोठी झाली आहे, आपला पोरगा मोठा झालाय, त्याला अँड्रॉइडचा फोन घेऊन द्या. 500 रुपये 700 रुपयाला मुंबईसारख्या ठिकाणी धकाधिकाच्या जीवनात जाणारा बाप ना स्वतःचा विचार न करता आपल्या मुलीसाठी मुलासाठी कर्जबाजारी होईल, पण आपल्या मुलाला किंवा मुलीला अँड्रॉइडचा 25,000 रुपयाचा फोन घेऊन देईल. पण तोच बाप जर थकून भागून कामावरून आला ना तर व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर बसलेला मुलगा आपल्या बापाला उठून एक ग्लास पाणी देत नाही. आजची परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. म्हणून स्वतःच्या बापाला आणि आईला 20-21 बाप कधी रडत नाही ना. मग हे सांगतो की आऊस रडली म्हणून. बाप रडत नाही. काय रडत नाही त्याला माहिती आहे, मी रडलो तर माझ्या खांद्यावरती असणारं माझं कुटुंब क्षणार्धात कोसळणार हे त्या बापाला माहिती आहे. म्हणून बाप कधी रडत नाही, लक्षात घ्या. नवरा किती तो दारुडे असू दे नाहीतर व्यसनी असू दे, त्या बायकोला त्याच्या माहिती आहे जोपर्यंत माझो नवरो माझ्या घरात आ तोपर्यंत माझ्या घराकडे वाकड्या नजरेने बघूची कोणाची हिंमत होणार नाही. म्हणून त्या बापा त्या नवऱ्याचं कुंकू बाई ते आपल्या डोक्याला लावते, लक्षात घ्या. म्हणून या कुंकवात माना. एखादी तरुण विधवा झाली ना तर वखवकलेल्या नजऱ्या मार्केटमध्ये किती आहेत ते तुम्हाला आता या कलियुगात समजेल, लक्षात घ्या. आज कलियुग सगळं बदललं ना बुवा जग. आता कुठे रिस्पेक्ट. पूर्वी म्हातारे लोक आले तर आम्ही नमस्कार करायचो, आता समोरून जाणार कोणात काय खरी चल्ल खुय आजा म्हणून विचारतो. बरोबर. पूर्वी एका 10-12 मी सांगतोय भांडणात या 10-12 पोरा होती. आता लग्नात होणत नाही. सोडा विषय म्हणजे तो विषय सगळा लग्न ह्यो विषय सगळेलो. आता पोरी मिळणं मुश्किल आहे. तरी पण जे 40-45 झाले क्रॉस त्यांना जर वाटत असतात हे सल्लो माझं घ्या, 40-45 क्रॉस झालेत त्यांना वाटत असत की माझं बाबा लग्न व्हावचा, पण ज्या परमेश्वराने तुम्हाला चोच दिली आहे त्याने दानो नक्की चोच दिली. ज्या परमेश्वराने तुम्हाला चोच दिली आहे तो तुम्हाला दाणे नक्की देणार. 40च्या वरती गेले त्यांना जर वाटत असत की माझं लग्न होतं बाबा असं जर वाटत असत तर माझं एक सल्लो आहे का, त्यांनी आता अट ठेवायची नाही की माका इनोव्हाच होई स्कॉर्पिओच होई, साधी ओमनी मारुती लावली तरी बसायला वाटत नाही. टमटम असू दे ना, टमटम असू दे. गजराला सुरुवात केली. गर्जित माणसाच्या जो संग राहिला देव पाहिला तो देव पाहिला. देव पाहिला देव पाहिला.
जो शेतकरी आज कोकणात किंवा देशावरती जो पीक उगवतोय त्याच्यामध्ये सुद्धा देव बघितला पाहिजे. आणि हे कार्यक्रम असे आपण बिनधास्तपणे साजरे करतोय ते कशाच्या जीवावर, तर जो सीमेवरती जवान आपले प्राण पणाला लावून आपल्या देशाचं रक्षण करतोय. मुंबईमधले पोलीस कायदा सांभाळतायत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला देऊ दिसला पाहिजे. मी काय म्हणते बघा, भूक भागवी भूक हुकवली अनंत गाथा किसा. जया आधारे सुखे झोपतो पोलीस आणि जवान. रक्षण करीतो माय मानितो डोळ्या भूमीला. रक्षण करीतो माय मानितो. आपल्या देशाचं रक्षण करतोय, या भूमीला जो आपली माता समजतो